बीडमध्ये रात्री पैसे वाटत असल्याचा 2 तरुणांवरती आरोप करण्यात आलेला आहे। दुचाकीच्या डिग्गीमध्ये पैसे असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। मात्र कुठलीही रक्कम आढळली नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे। बीडमध्ये रात्री पैसे वाटले जात होते असा आरोप 2 तरुणांवरती केला जातोय। मात्र कुठली रक्कमच सापडलेली नाही असं पोलिसांनी सांगितलंय। आज मतदान पार पडतंय आणि त्याआधीच रात्री पैसे वाटले जात होते बीडमध्ये। अशा प्रकारचा व्हिडिओ समोर आला। 2 तरुणांवरती तसा आरोपही करण्यात आला। मात्र कुठले पैसे सापडलेले नाही, कुठली रक्कम सापडलेली नाही असं पोलिसांनी सांगितलंय। दिवस महत्त्वाचा आहे। 264 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे। 1,03,0576 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे। सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे। मतदान करण्यासाठी घराबाहेर पडा, मतदारांना हे आवाहन केलं जात आहे। घरामध्ये लग्न असताना अजितदादा या सगळ्या प्रचारामध्ये व्यस्त दिसले। कशा पद्धतीने राज्यामध्ये नाही, त्यांनी सांगितलं की बाबा आधी लग्न कोंडबाचं आणि मग रायबाचं। आता बघा, आता आकडेवारी आज का माझ्याकडे नाही, पण आम्ही जिथे आता उभी केलेले आहेत ते सगळे नगराध्यक्ष राष्ट्रवादी निवडून येतील। रायगडमध्ये देखील मुख्यमंत्री येऊन प्रचार केलेला आहे। त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी त्या ठिकाणी एकत्र आलेला आहे। आता काय झालेलं आहे, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस जयसिंगपूरला एकत्र आलेला आहे। हे देशातलं पहिलं उदाहरण घडलेलं आहे आणि स्थानिक पातळीवर कुठं कुठं असे एकत्रपणे येत आहेत लोक। पण या नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीमधल्याच पक्षांमध्ये चुरस वाढल्याचं बघायला मिळालं। विशेषतः भाजप आणि शिवसेना शिंदे गटामधले संबंध कुठेतरी या निमित्तानं ताणले गेले तसे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भाजपचे संबंध ताणले गेलेले नाहीत। नाही, पण या त्यांचे काय झाले आपण बघितलं। महायुती अपयशी राहील असं वाटतं का? 100% हे बघा, तुम्हाला सांगतो, या निवडणुकीमध्ये ज्यावेळा पैसे वाटल्याचा आरोप होतोय। प्रभाग क्रमांक 7 मधून 50,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं ही कारवाई केलेली आहे। तर दुसरीकडे भोकरदन नगरपालिकेमध्ये मतदान केंद्र 8 वरती ईव्हीएम मध्ये बिघाड झालेला आहे। 15 मिनिटांपासून या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि त्यामुळे मतदार संतापलेले आहेत। अगदी काही वेळापूर्वीच मतदान सुरू झालेलं आहे आणि लगेचच ईव्हीएम मध्ये बिघाड झाला, त्यामुळे मतदार आता संतप्त झाले आहेत। जालन्याच्या भोकरदन नगरपालिकेमध्ये मतदान केंद्र 8 वरती ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय। साधारणतः 15 मिनिटांचा कालावधी उलटलेला आहे आणि 15 मिनिटांपासून या ठिकाणी ही ईव्हीएम पुन्हा एकदा सुरळीत काम करावी यासाठी दुरुस्तीचे प्रयत्न सुरू आहेत। 7:30 वाजता मतदान सुरू झालेलं, मात्र लगेचच ईव्हीएम मध्ये बिघाड पाहायला मिळतोय आणि त्यामुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। पहाटेपासूनच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्राबाहेर जमण्यास सुरुवात केलेली, मात्र ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यानं आता मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी झाली आहे। यवतमाळच्या आर्णी मतदान केंद्रामध्येही ईव्हीएम मध्ये बिघाड झालेला आहे। 20 मिनिट उशिरानं सध्या मतदान सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। यवतमाळच्या आर्णी मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झाला आणि या ठिकाणी आता 20 मिनिट उशिरानं मतदान सुरू आहे। ईव्हीएम दुरुस्तीचं काम सुरू आहे।